इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमवर गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटपटूंसह अन्य खेळाडू नियमित सराव करत असतात। अनेक जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांचं इथं आयोजन होत असतं। स्टेडियमच्या नूतनीकरणाचं काम गेल्या 2 वर्षांपासून रखडल्यामुळं खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध नाही। राजकीय हस्तक्षेप आणि श्रेयवादामुळं कामाला विलंब होत असून काही वेळा तर हे काम पूर्णपणे ठप्प झालं होतं। नूतनीकरणाच्या कामामुळे मैदानात खेळाडूंना सराव करता येत नाही। त्यामुळे शहरातील खेळाडूंचा संयम सुटला असून संतप्त क्रिकेटपटूंनी आज थेट इचलकरंजी महानगरपालिकेच्या आवारातच क्रिकेट खेळत महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं। ग्राउंड बंद आहे। या बंद ग्राउंड असल्यामुळे खेळणारे इचलकरंजीमध्ये जवळजवळ 30 वर्ष 1990ला हे राजाराम स्टेडियम बांधलं गेलेलं आहे। हिरवळी सकट असं हिरवळ केली राजाराम धारवाड तत्कालीन नगर अध्यक्ष राजाराम धारवाड यांनी केलेलं होतं। त्या टायमापासून आतापर्यंत किती मोठमोठी रणजी ट्रॉफी झाली। महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश रणजी ट्रॉफी 2003ला झाली। त्यापासून जी दुर्गती लागलेली आहे या मैदानाला, हे महानगरपालिका झाल्यापासून या राजाराम स्टेडियमला दुर्गती लागलेली आहे। एवढी खेळाडू आपल्या गावातनं तयार होत असताना काय या 2 वर्षात काय कुठलीही प्रॅक्टिस न करता आमचे खेळाडू त्यापासून वंचित राहायला लागले आहेत। एवढं मोठं ग्राउंड असून चांगलं असून पळणारी फिरणारी यांची एवढी अडचण आहे तरीसुद्धा आम्ही ते सहन करत आलोय। प्रशासन लक्ष देत नाही। आमची मागणी आहे की मैदान लवकर चालू करावं काय आणि खेळाडूला ते खेळासाठी उपयुक्त करून मिळावं। यावेळी खेळाडूंनी जोरदार घोषणा देत लवकरात लवकर राजाराम स्टेडियमचं काम पूर्ण करण्याची मागणी केली। यावेळी क्रिकेटपटूंनी जर स्टेडियमच्या कामाला गती देऊन ते खेळासाठी खुलं केलं नाही तर महानगरपालिकेच्या आवारातच दररोज क्रिकेटचा सराव करू असा इशारा दिलाय।